दरम्यान कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर नेमका काय म्हटलंय पाहूया। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 19वा दिवस आहे। आपल्यासोबत अभिजित दिपके ज्यांनी हे आंदोलन जंतर मंतरवर सुरू केलं नीट पेपर फुटीनंतर। आज 19वा दिवस आहे। तुम्ही ठिकठिकाणी लाक्षणिक उपोषणही करणार आहे एक दिवसाचं असंही कळतंय। काय सध्याची स्थिती आणि सरकारला तुम्ही काय सांगाल? आज 19 दिवस झाले आहेत सोनम सरांच्या उपोषणाला सुरू होऊन आणि आजच्या तारखेपर्यंत त्यांनी 19 दिवसात 9 किलोपेक्षा जास्त त्यांचं वजन कमी झालेलं आहे। त्यांचा फॅट लॉस तर कम्प्लिटली गेलाच आहे आणि आता जी कन्सर्निंग गोष्ट आहे ती ही आहे की त्यांचं मसल मास पण चाललं आहे। त्यांची जी बॉडी आहे ती आता मसल कंझ्युम करते त्यांची, तर ते खूप जास्त कन्सर्निंग आहे। आणि अजून पण सरकारने याची काही दखल नाही घेतलेली। अजून पण सरकार काही सोनम वांगचुकच्या हेल्थकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे। पूर्ण देश सोनम वांगचुकच्या हेल्थबद्दल कन्सर्न आहे, पण सरकार जी आहे ज्यांच्याकडे सोनम वांगचुकच्या मागण्या आहेत तीच सरकार अजून पण काहीही इनिशिएटिव्ह घेतलेला नाही जेणेकरून सोनम सरांचं जे उपोषण आहे ते संपवण्यात येईल किंवा त्याचा एक मार्ग काढण्यात येईल। आणि याचमुळे आम्ही पूर्ण देशभरात आज एक आवाहन केलेलं आहे। आज देशभरात सगळे लोक जे सोनम सरांचे सपोर्टर्स आहे ते एक दिवसाचं उपोषण करतील सोनम सरांच्या सपोर्टमध्ये। अशा स्वरूपाचं उपोषण इथे जंतर मंतरलाही होणार आहे का आणि एकूण देशभरात कोणकोणत्या ठिकाणी साधारण अंदाज किती आहे तुमचा? किती लोक सहभागी होतील? जंतर मंतरवरही आज सगळे जेवढे लोक आहेत ते उपोषण करणार आहेत। आम्ही सगळ्यांना कॉल दिलेला, आमची पूर्ण टीम उपोषण करणार आहे। आणि देशभरातून आम्ही एक मिस कॉल नंबर दिला होता, त्या मिस कॉल नंबरवर आम्हाला 1.5 लाख आत्तापर्यंत सकाळी जे रात्री 12 वाजेचा नंबर होता 1.5 लाख लोकांनी समर्थन दिलेलं आहे। हे याच्यासाठीच होतं की ते सोनम सरांच्या सोबत आहे आणि ते उपोषण करतील। व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली।